नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आदित्य आला म्हणून इंद्राला खूप आनंद झालेला असतो. आता आदित्य आणि सई आजीकडे धावतात तेव्हा इंद्रा आता आदित्यला आणि दोघांनाही जवळ घेऊन माझी नातू, माझा पोरग, माझा नातू आला, माझी नात असं म्हणून दोघांनाही जवळ घेऊन अगदी खुश होत असते. तर इकडे मुक्ता ही एकविरा आईचे आभार मानते आणि तिकडून पुन्हा बर्थडे जॉईन करायला जाणार असते. तेवढ्यातच दरवाजात समोर तिला सावनी उभी राहिलेली दिसते. आता मुक्ता सावनीला बघते आणि मुक्ताच्या चेहऱ्यावरचा अगदी रंग सोडून जातो आणि सावनी पण अगदी आनंदाने मुक्ताकडे बघत असते. त्याच वेळेला आता इथे सावनी गालातल्या गालातच हसत असते. ती म्हणते की काय ना, मी इथे आले नसते, सईचा वाढदिवस आहे ना म्हणूनच मी इथे आले, असं म्हणून आता इथे सावनी ही तिला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असते. आणि नंतर मग सागर तिकडे येतो. सागर हा त्या सावनीला आलेला बघतो आणि तो खूपच चिडतो. आता सागरच्या चेहऱ्यावरचाही रंग पटकन बदलून जातो आणि सावनी तिथेच दरवाजात उभी असताना सागर तिकडे येतो आणि म्हणतो की ही बाई आता इथे कशाला आली आहे, असं म्हणून सागर पुढे पुढे चालत येतो आणि तो आता सावनीला म्हणतो की ए सावनी, 1 मिनिट तिथेच थांबायचं, आतमध्ये अजिबात यायचं नाही, हां इथे आतमध्ये पाऊल देखील ठेवायचं नाही आहेस तू. तेव्हा मुक्ता आता देवीच्या तिथून म्हणजेच देवाराच्या तिथून धावत धावत दरवाजात जाते आणि म्हणते की 1 मिनिट सागर थांबा, तिला यायचं आहे ना तर मग येऊ देतो. तेव्हा मग आता मुक्ताकडे ती बघतच राहते. तेव्हा मग आता इथे मुक्ता ही सागरला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणते की सागर, काही झालं तरीही आपल्या सईचा आज वाढदिवस आहे बरोबर ना, आणि किती काही झालं तरीही आपल्या सईची ती आई आहे. हां, मी सईची आई असली तरीही सईला तिने जन्म दिला आहे ना, मग ती वाढदिवसाला आली तरी काहीच हरकत नाही, ठीक आहे, असं मुक्ता म्हणते. आणि त्याच वेळेला सावनी अगदी डोळे वटारून तिच्याकडे बघत असते आणि नंतर मग सागरला खूप राग येत असतो. आता इथे मुक्ता ही सागर असा मागून आवाज देते परंतु तो चिडून निघून जातो. आणि नंतर मग इथे सावनी म्हणायला लागते की काय ना मुक्ता, मी इथे आलेच नसते अगं, परंतु काय माझा आदित्य एकटा पडेल ना म्हणून त्याच्यासोबत आले. तेव्हा मग मुक्ता म्हणते की कशाला एकटा पडेल, मी लकीला पाठवलंच होतं की त्याला आणण्यासाठी, मग तो कशाला एकटा आला असता. तेव्हा सावनी म्हणते की लकी तो कोण आहे माझा आणि मी त्याच्यावरती का विश्वास ठेवू, मी माझ्या मुलाला त्याच्याबरोबर कशासाठी पाठवू, आणि मी मुद्दामच इथे आली आहे, सईचा बर्थडे आहे ना त्याच्यासाठी, असं आता इथे सावनी ही तिला बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की ठीक आहे ना, मग आलीच आहेस तर या आतमध्ये, काय ना आमच्या मुलांसाठी हे असं काही नाही आहे, म्हणजे कोणी येऊ नये असं काही नाही, आमच्या मुलांचा वाढदिवस असला किंवा काही आनंदाचा सण असला तरी आम्ही कोणालाही आतमध्ये येण्यापासून रोखू शकत नाही. तेव्हा मग आता इथे ती म्हणते की हो सई, इथे सईचा वाढदिवस तर आहेच, परंतु मी मुद्दामूनच इथे का आली असं तुला बोलली ना, तर याचं कारण असं की मला माहिती आहे जर मी माझ्या आधीबरोबर इथे आले ना तरी ते कोळी फॅमिलीमध्ये कोणी मला आतमध्ये येण्यापासून रोखू शकणार नाही, तुला माहिती आहे मुक्ता, म्हणूनच मी इथे अशा प्रकारे आली आहे, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता बोलून दाखवते की ठीक आहे ना सावनी, ठीक आहे, तुम्हाला जे काही वाटतं ते ठीकच असेल. त्यावेळेला आता इथे हे म्हटल्यावर लगेच सावनी म्हणायला लागते की हे घर जसं सईचं आहे ना तसं माझ्या आदित्यचं पण आहे बरं का. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की हो हो अगदीच, कारण हे घर दोन्ही मुलांचं आहे, असंच मी म्हटलं ना तुम्हाला, आणि आमच्या दोन्ही मुलांसाठीच कोणत्याही प्रकारचा इगो किंवा अहंभाव आमच्या मनामध्ये नाही आहे आणि त्यांच्याबरोबर कोणीही येऊ शकता, म्हणूनच ठीक आहे, आता जे काही घडलं आहे ते घडलं आहे, आता आल्याचा हात तर मग या आतमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग आता इथे सावनी ही गुपचूप उभी असते, ती काहीही बोलत नाही, फक्त मुक्ताला एक्सप्रेशन्स देत असते आणि ते सगळं पाहून मुक्ताला खूपच राग येत असतो. मुक्ता म्हणते की आमच्यासाठी जशी आमची सई आहे ना तसाच आमचा आदित्य देखील आहे आणि हे घर त्यांच्या पप्पांचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला किंवा मला यामध्ये बोलण्याचा काहीही अधिकार नाही, हे घर त्या मुलांचंच आहे आणि त्या मुलांचंच राहणार आहे आणि त्यांच्या आनंदासाठी आम्ही सतत सज्जच असतो. तेव्हा आता मुक्ताला बाहेरून आवाज देत असतात. मुक्ता म्हणते की आले आले, आणि मग आता सावनीला ती म्हणते की बरं आता तुम्ही आलासच ना वाढदिवसाला तर मग या, एन्जॉय करा या, असं म्हणून आता ती तिला यायला सांगत असते. तेवढ्यातच तिकडे सागर येतो. सागर म्हणतो की मुक्ता, हे काय करताय तुम्ही, तुम्ही अजून दरवाजातच आहात, चला ना, अहो लवकर चला, सगळेजण तिकडे तुमची वाट पाहत आहेत, केक कटिंग करायचं आहे. तेवढ्यातच आता मुद्दामच सावनी ही सागरच्या तोंडासमोरून जाते आणि सई, व्हेरी सई, सई माय बेबी असं म्हणून आतमध्ये ती जाते. आणि त्याच वेळेला तिचा राग सागर आणि मुक्ता दोघांनाही येतो. नंतर मग सईजवळ सावनी येते आणि तिला गालावर किस करून म्हणते की वाव सई, किती ब्युटिफुल दिसत आहेस तू, खूपच सुंदर दिसते माझी सई, चला आता केक कटिंग करायचं नाही. आणि काय सई बाळा, आधी दादा आलास ना,
असं म्हणून आता ती मुद्दामच ते सगळं क्रेडिट घ्यायला बघत असते. आणि नंतर आता ती सगळ्यांसमोर सईला घेते आणि आधीला म्हणते की चला कमॉन बेबी, चला आणि सगळ्याजणांनी चला, आता आपल्याला केक कटिंग करायचं आहे ना. असं म्हणून सावनी आता सगळ्यांना घेते, सईला घेते आणि केक कटिंग करायला बघत असते. आणि मुक्ता हे सगळं सागरकडे हसत बघत असते, परंतु ती तिच्या वागण्यावरती काहीही रिॲक्ट करत नाही. आणि मग आता सावनी म्हणते की चला चला कमॉन, सगळ्याजणांचे फोटो काढते मी आता, सगळ्याजणांनी आता बघा माझ्याकडे बघा. आणि असं म्हणून ते सगळ्यांना हसायला सांगत असते. आणि त्याच वेळेला आता इथे इंद्राला आणि स्वातीला देखील तिचा खूपच राग येत असतो. आता इंद्रा ही स्वातीला खुणावते की काहीतरी कर. त्याच वेळेला आता स्वातीला कळलेलं असतं आणि स्वाती तिला खुणावते की मी काहीतरी करते, आणि असं म्हणून ती मागे निघून जाते. त्याच वेळेला आता इथे समोरच मुक्ता उभी असते आणि मुक्ता आपल्या सईचा आनंद बघत असते. त्याच वेळेला इथे सावनी म्हणते की चला चला आपण सगळ्याजणांनी चीज बोलूया, चीज बोलून फोटो काढा. तेव्हा मग आता सगळी लहान मुलं चीज असं म्हणतात, सावनी फोटो क्लिक करते. आणि मग सईची नजर ही मुक्ता आणि सागरवर जाते, ते लांब उभे असतात. तेव्हा मग सई म्हणते की मुक्ताई, पप्पा तुम्ही दोघं पण या ना इकडे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो हो येतो आम्ही, असं म्हणून ते दोघंजणही येतात. आता इथे मुद्दामच स्वाती ही जो काही ज्यूसचा ट्रे असतो तो सावनीच्या अंगावर पूर्ण पालता करते. आणि सावनीची जी साडी असते ती पूर्णपणे ओली झालेली असते आणि ज्यूसचे सगळे ग्लासेस हे सावनीच्या अंगावर सांडलेले असतात. त्याच वेळेला आता जेव्हा सावनी मागे होते तेव्हाच ते सगळा प्रकार घडलेला असतो. आता सगळेजण हसायला लागतात. सावनीच्या अंगावर अशा प्रकारे ज्यूस हा गेला आणि पूर्ण अंगावर ज्यूस सांडला हे सगळं पाहून सगळ्यांना हसायला येत असतं. त्याच वेळेला आता स्वाती हे सगळं मुद्दामच झालं, ओ आय एम व्हेरी सॉरी असं तिला बोलत असते. त्याच वेळेला आता मिहीर आणि बाकीचे सगळे खूप खुश असतात आणि सावनीवर अशा वेळ आल्यामुळे सगळेजण आता जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. स्वाती मुद्दाम म्हणते की तिकडे ते सईच्या वॉशरूममध्ये जाऊन तू फ्रेश होऊ शकते. तेव्हा मग आता इथे सावनी तिच्यावर चिडते आणि म्हणते की हो माहिती आहे मला मोठी सांगायला चालली आहे. असं म्हणून आता सावनी ही तिकडून निघून जाते आणि ती स्वातीवर आता भयंकर चिडलेली असते. परंतु सावनीची तशी हालत झाली म्हणून सगळ्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी जोरजोरात हसत असतात. आणि मुक्ता आणि सागरला पण खूप हसायला येत असतं. आणि सई पण सावनीच्या अंगावर ज्यूस सांडला म्हणून हसत असते. आणि फायनली आता इथे सावनीला लांब केलेलं असतं. आणि त्यातच आता स्वाती ही पटकन जाते आणि सावनी काय करते ते बघायला म्हणून ती तिच्या मागे मागे जाते. तर इथे मुक्ता ही आपल्या सईमाऊचे लाडके लाड करत असते आणि तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इथे सावनी ही वॉशरूममध्ये जाते आणि म्हणते की काय करून ठेवलं हे सगळं, नुसतं माझ्या अंगावर सगळे ज्यूस सांडून ठेवलेत, किती महागडी साडी आहे, या लोकांना काय माहिती आहे, हे मिडल क्लास लोक. असं म्हणून आता स्वाती ही पटकन सईच्या रूममध्ये जाते आणि सईच्या रूममधला जो काही दरवाजा असतो तो बाहेरून कडी लावून घेते आणि मुद्दामच सावनीला तिकडे आतमध्ये बंद करून टाकते. आणि हळूच कडी लावून तर स्वाती ही हळूच दबक्या पावलांनी तिथून बाहेर पडते. आणि सावनीचं साडी साफ करणं मात्र सुरूच असतं. आणि साडी साफ करत असताना ती म्हणते की ह्यांना काय कळणार आहे, या साडीची किंमत किती एक्सपेन्सिव्ह आहे, डिझायनर आहे, यांना काय माहिती आहे. असं म्हणून ती आता म्हणते की फायनली चल आता सावनी तू बाहेर चल. असं म्हणून आता ती सगळे काही स्वच्छ करते आणि बाहेर पडायला जाते. आणि दरवाजा उघडायला जाणार तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की बाहेरून दरवाजा हा बंद केलेला आहे. तेव्हा ती आता दरवाजा आपटू लागते आणि म्हणते की कोण आहे तिकडे, दरवाजा उघडा प्लीज, मी आतमध्ये आहे असं म्हणून ती ओरडत असते. त्यावेळेला आता इथे स्वाती ही येते आणि इंद्राला खुणावते, म्हणजेच ती अंगठा दाखवून म्हणते की आपण जे काही ठरवलं ते डन. असं म्हणून आता इथे इंद्रा खुश होते आणि जोरात ओरडते की ए लकी चल लवकर, काय ते बड्डेचं वगैरे गाणं लाव ना. असं म्हणून ती त्याला गाणं लावायला सांगते आणि लकी पण पटकन जाऊन म्युझिक वाढवतो. आणि मग इथे हॅपी बर्थडेची म्युझिक वाजली जाते आणि सईला मुक्ता आता केक कट करायला सांगते. मुक्ता आता सगळेजण बाकीचे टाळ्या वाजवत असतात आणि आपली लाडकी सईमाऊ आता केक कटिंग करत असते. आणि केक कटिंग करत असताना सगळी मुलं ही अगदी खुश असतात आणि सईकडे बघत असतात. त्यानंतर आता मिहीर हा जोरजोरात टाळ्या वाजवत असतो आणि म्हणतो की हॅपी बर्थडे टू यू सई. आणि मग सगळेजण आता हसत असतात. मुक्ता सागर हे दोघंही एकमेकांकडे बघत असतात. फायनली सईचं केक कटिंग होत असतं आणि सागर आणि मुक्ताला जसं इच्छा होती तसंच सगळं काही घडत असतं. दोघंही एकमेकांकडे बघून अगदी प्रेमाने बघून सईचा आनंद अगदी चेहऱ्यावरचा टिपत असतात. त्याच वेळेला आपली लाडकी सईमाऊ आपल्या पहिले केक कटिंग झाल्यानंतर सागरला आणि मुक्ताला ती पहिले केक भरवते. आणि मग आता इथे मुक्ता देखील आपल्या लाडक्या सईमाऊला प्रेमाने केक भरवते.
नंतर आदिदादाला ती केक भरवते. आता इथे सागर पण केक छान झालाय म्हणून मुक्ताचं कौतुक करत असतो. आणि नंतर मग आता सगळेजण मिळून मुक्ताला म्हणजेच सईला वगैरे सगळेजण केक भरवत असतात. तेव्हा आता सई बस बस असं म्हणू लागते आणि प्रत्येकाच्या हातून आता ती केक खात असते. आणि हे सगळं घडत असताना सावनी मात्र आतमध्ये लॉक असते. सावनी दरवाजा उघडा उघडा असं ओरडत असते, परंतु तिकडे कोणीही दरवाजा उघडण्यासाठी नसतं. ती मस्तपैकी बंदोबस्त होऊन आतमध्ये लॉक झालेली असते, तिला काही कळत नसतं. तर इकडे आपल्या लाडक्या मिहीर काकाला आणि कोमल आत्तूला केक भरवण्यासाठी सई धावत धावत येते आणि मग ते दोघंही तिच्या हातून अगदी आवडीने केक खातात. आणि कोमल या सगळ्याचे फोटोज काढत असते. आणि हे सगळं झाल्यानंतर ती आपल्या स्वाती आत्तूकडे जाते. आणि नंतर मग आता सागर म्हणतो की लकी काका राहिलाच, असं म्हणून ती आता लकी काकाला केक भरवायला जाते. आता सगळ्या जणांना सईचा केक भरवून झालेला असतो आणि सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला आता इथे आदी आणि सई अशा प्रकारे एकत्र आहेत हे पाहून सागर मुक्ता यांनाही खूप आनंद झालेला असतो. आता सई म्हणते की खरंच हा केक खूप मस्त झालेला आहे ना, आदिदादा तुला हवाय का आणखी केक, असं म्हणून आता ती त्याला केक खायला देत असते, परंतु तोही ते खात असतो. आणि त्या दोघांनाही असं आनंदात पाहून बाकीचे घरातले जे सगळेजण असतात त्यांनाही खूप आनंद झालेला असतो. आता इथे सगळ्या मुलांना बर्थडे पार्टीचं छानपैकी इन्व्हिटेशन दिलेलं असतं म्हणून सगळी मुलं छान एन्जॉय करत असतात. तर आता इथेच इंद्रा म्हणते की सागऱ्या चला आता आपण मुलांना छान छान खाऊ देऊया. आणि मग सगळी मुलं आता जमतात. त्याच वेळेला आता सागर हा बाजूला असतो आणि तो त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी बघत असतो. तेव्हा मग आता सावनी कुठे गेली, सावनी मम्मा कुठे, असं इंद्राला आदित्य येऊन विचारतो. त्याच वेळेला मग आता इंद्रा म्हणते की अरे असेल इथेच कुठेतरी, तू जा पोरांबरोबर जा आणि खेळ एन्जॉय कर, असं म्हणून ती त्याला जायला सांगते. आणि त्याच्या मनातून तो सावनीचा विषयही निघून जातो. आणि नंतर मग इथे सावनी म्हणते की प्लीज दरवाजा उघडा, अहो माझा आता श्वास कोंडायला लागला आतमध्ये, प्लीज माझा दरवाजा उघडा, असं म्हणून ती जोरजोरात ओरडत असते, परंतु कोणीही दरवाजा उघडण्यासाठी येत नाही. तेव्हा आता लकी म्हणतो की चला आता आपण सगळ्यांनी गेम खेळायचा आहे. हा गेम असा आहे की जो कोणी मला सगळ्यात जास्त माझ्या हातामध्ये वेफर्स आणून देईल ना, तो या गेमचा विनर झाला. आता सगळेजण मोठी लोक हसायला लागतात. लकीला वेफर्स हवे असतात म्हणून आता सगळ्याजणांना तो वेफर्स आणायला सांगत असतो. तर इथे मुक्ता ही सगळ्या मुलांसाठी प्लेट्समध्ये वेफर्स काढत असते. सावनीता इकडे जाळ आणि धूळ पूर्णच निघालेला असतो, तिचा सगळा माज आता इथे उतरलेला असतो. आणि मग सावनी म्हणते की हे सगळं ना या मुक्तानेच केलेलं असणार, आय नो, हे सगळं ती मुक्ता करते, हे तिचंच डोकं आहे. तर तिथे सागर हा सईच्या वॉशरूममध्ये जाणार, तेवढ्यात तिथे स्वाती येते आणि म्हणते की अरे दादूस थांब, तिकडे जाऊ नकोस भाई, थांब. तेव्हा मग मी सावनीला इकडे रूममध्ये लॉक करून ठेवलं आहे, असं तो बोलतो. आणि असं बोलल्यानंतर तो म्हणतो की खरंच काय बोलतेस तू. तेव्हा स्वाती त्याला थंब दाखवते आणि म्हणते की हो मी खरंच बोलते. तेव्हा मग आता सागर तिला बोलतो की अगदी योग्य केलंस तू, जाम पुढे करत होती. तसे ही खूप सगळेजण इतक्या दिवसानंतर आनंदात आहेत, हिला आतमध्येच बंद राहू दे आता, असं म्हणून आता सागरही दुसऱ्या वॉशरूममध्ये निघून जातो. आणि नंतर इथे आता हे झाल्यानंतर सावनी वैतागलेली असते. सावनी म्हणते की मी आत्ता या लोकांना सोडणार नाही, प्लीज मला बाहेर काढा, असं सावनी जोरजोरामध्ये बोंबलत असते, परंतु तिचं कोणी ऐकायला तिथे नसतं. आणि सावनी आता खूपच वैतागलेली असते आणि दरवाजावर जोरजोरात हात आपटत असते. तर इथे सगळ्या मुलांना मुक्ताने खायला दिलेलं असतं आणि सगळी मुलं छान खात एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला इथे आता सईला आणि आदित्यला देखील मुक्ता खायला देते आणि म्हणते की चला आदिदादा आणि सई चला सगळेजण आता खायला सुरुवात करा. तेव्हा मग त्यातली एक मुलगी असते, ती म्हणते की वाव सगळंच छान झालं आहे, पण सई केक पण खूप छान आहे, कुठून आणला. तेव्हा मग सई म्हणते की हा काही कुठल्या शॉपमधून नाही घेतला आहे, हा ना माझ्या मुक्ताईने बनवला आहे केक, अगदी होममेड आहे, असं सई बोलून दाखवते. त्याच वेळेला मग सगळी मुलं म्हणतात की काय खरंच की काय, म्हणजेच हा मुक्ता आंटीने केक बनवला आहे का. तेव्हा मग सई माऊ म्हणते की हो माझ्या मुक्ता आईनेच बनवलेला आहे. तेव्हा मग सगळेजण आता मुक्ताच्या केकचं कौतुक करत असतात आणि म्हणतात की खरंच खूप छान आहे. आणि आदित्यही म्हणतो की हो खरंच मुक्ता आंटी ना खूप छान बनवते सगळं, मला मुक्ता आंटीचे कुकिंग स्किल्स अगदी छान माहिती आहेत, त्या खूप छान सगळं बनवतात. आणि जर मला ते सगळं माहितीच नसतं ना तर मी मात्र बोलूच शकलो नसतो की हा केक घरीच बनवला आहे, हा केक ना अगदी दुकानात मिळतो ना तसाच बनलेला आहे, असं आता इथे मुक्ताच्या नावाने ते सगळेजण उदो करत असतात. अगदी बच्चा पार्टी ही मुक्ताच्या हातचं सगळं काही खाऊन खुशामखुश झालेली असते.
आणि मग आधी म्हणतो की सिरियसली मी हे सगळं खूप मिस करत होतो, खूप छान झाला आहे केक मुक्ता आंटी, खूपच छान असं म्हणून. आता इथे मिहीर म्हणतो की एक मिनिट वहिनी, तुम्ही हा केक बनवला आहे ना, आता मला तुम्ही याची प्लीज रेसिपी सांगाल हां, मला याची रेसिपी प्लीज सांगा, खूप छान झाला आहे, मला हा केक ना खूप आवडला. तेव्हा मग मुक्ता म्हणते की येस येस, नक्कीच मी सांगेल, आणि हो कोमलला मी याची रेसिपी सांगते हा असं म्हणून. आता कोमल देखील लाजायला लागते. आणि नंतर इंद्रा म्हणते की होय ना, जेव्हापासून मुक्ता हा केक बनवत होती ना, तेव्हापासून मी त्या केकवर डोळा ठेवून होते. कधी हा केक एकदा सई कट करते आणि कधी हा केक मला खायला मिळतो, असंच मी वाट बघत होते असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात. आणि इंद्रा पण लहान मुलांसारखी केक लवर आहे हे पाहून लहान मुलांना पण खूप मजा वाटत असते. आणि नंतर आता इथे मुलांना काही हवंय नको हे सगळं मुक्ता बघत असते, आणि मुलांना सगळं काही आवडलेलं असतं म्हणून ते खुश असतात. आता इथे मुक्ता म्हणते की अरे सई बेटा आणि आधी दादा, चला चला लवकर लवकर खाऊन घ्या, गप्पाच काय मारताय असं म्हणून ती त्यांना खायला सांगते. नंतर मुक्ता आता तिथे येते, आणि त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताला केक भरवतो आणि म्हणतो की माझ्या लाडक्या सईच्या आईसाठी हा केक असं म्हणून तो तिला केक भरवतो. नंतर आता मुक्ता पण म्हणते की माझ्या लाडक्या सईच्या पप्पांचा हा केक असं म्हणून तीही त्याला तो केक भरवते. आणि नंतर मुक्ताच्या हाताला लागलेली जी काही क्रीम असते ती सागर हा खातो आणि म्हणतो की हे जास्त गोड होतं. आणि मुक्ता आता लाजते आणि मुलांकडे बाजूला बघते. त्याच वेळेला तर सागर म्हणतो की मुक्ता खरंच खूप छान झालं आहे हा सगळं, आणि तिचं कौतुक करत असतो. त्याच वेळेला तिथे आता सागर हा स्वातीला खुणावतो की काय सावनी आतमध्येच आहे ना. त्याच वेळेला ती पण खुणावून हो हो असं त्याला दाखवत असते, आणि त्याच्यामुळे आता दोघंजणही खूप खुश असतात. सावनी तिथे नसते म्हणून हा सगळा कार्यक्रम अगदी आनंदात पार पाडत असतो, याची त्यांना सगळ्यांना खूप मजा वाटत असते. आता इथे सागरही आपल्या सई माऊकडे बघत असतो. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सावनी मात्र खूप वैतागलेली असते. तिचा श्वास आता कोंडत चाललेला असतो. सावनी म्हणते की प्लीज उघडा रे दरवाजा, उघडा, माझा श्वास आता कोंडत चालला आहे, मला ब्रीदिंग करायला पण त्रास होतोय, प्लीज उघडा असं बिचारी आता केविलवाणी होऊन बोलत असते. आता इथे सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं असतं, आणि शेवटची वेळ म्हणजेच रिटर्न गिफ्ट देण्याची वेळ आलेली असते. आणि आपली लाडकी सई माऊ आता तिच्या सगळ्या फ्रेंड्सला रिटर्न गिफ्ट देत असते, आणि नंतर सगळेजण निघून जातात. मग आता 1-2 गिफ्ट्स राहिलेले असतात. मग मुक्ता म्हणते की बेटा हे आता कोणासाठी, ती म्हणते की हे आता माझ्या आदिदादासाठी, आणि मग ती जाऊन आदित्यला ते रिटर्न गिफ्ट देते. आणि मग सगळं व्यवस्थित पार पडलं. मुक्ता म्हणते की सागर सगळं व्यवस्थित पार पडलं, मस्त झालं सगळं अगदी, परंतु ही सावनी कुठे आहे असं आता इथे मुक्ता म्हणते, कारण सगळं नीट पार पडलं आहे ना. सागर म्हणतो की असेल इथेच कुठेतरी, आपल्याला काय पडलं आहे तिचं, असू दे ना, इथेच कुठेतरी असेल असं सागर म्हणून तो आता विषय तो टाळण्याचा अगदी प्रयत्न करत असतो. परंतु सावनी मात्र अजूनही काही बाहेर आलेली नसते. सावनी ही वैतागलेली असते, अक्षरशः कंटाळलेली असते. ती म्हणते की आता मी ह्या कोळी कुटुंबाला सोडणार नाही, प्लीज दरवाजा उघडा, प्लीज दरवाजा उघडा, माझा जीव जाईल आता इथे असं म्हणून सावनी ही जोरजोरामध्ये बोंबलत असते. परंतु बाहेर सगळ्यांचे आवाज असल्याने कोणालाही आवाज जात नाही. तर इथे कोमल ही आतमध्ये येते, आणि आतमध्ये कोणीतरी आहे असा तिला अंदाज लागतो, म्हणून कोमल पटकन येते आणि दरवाजा उघडते. त्याच वेळेला सावणी ही दरवाजाच्या बाहेर पडते, आणि कोणी केला बंद हा दरवाजा, कोणी केला असं म्हणून ओरडत असते. आणि सावणी बाहेर येते आणि म्हणते की कोणी केलं हे सगळं, कोणी मला दरवाजामध्ये बंद करून ठेवलं होतं. त्याच वेळेला आता सगळ्यांना धक्का बसतो. अचानक सावनी ही दरवाजाच्या बाहेर पडलेली असते. मग आता इथे सावनी ही चिडते आणि म्हणते की सईच्या बड्डेसाठी मी इथे आले, आणि तुम्ही सगळ्यांनी मला असं ट्रीट केलं, मी काय केलं होतं, आणि हे सगळं तुम्ही काय केलं माझ्याबरोबर असं म्हणून आता सई ही म्हणजेच सावनी ही सईकडे बघून चिडत असते. आणि मग सावनी म्हणते की हे मला माहिती आहे की हे सगळं ना या मुक्तानेच केलेलं असणार आहे. मला माहिती आहे मुक्ताशिवाय या घरात कोणालाही असं डोकं नाही आहे, कोणालाही असं डोकं चालवताच येणार नाही, हे सगळं मुक्ताने केलेलं आहे. आय नो मुक्ता, तू घडवून आणलंस ना हे सगळं या कोणाच्या तरी मदतीने. अगं का केलंस हे सगळं असं, मला असं दरवाजामध्ये बंद करून टाकलं होतं बाथरूममध्ये, मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे. आणि मुक्ता, मला आता खरंच खूप चीड येते तुझी की तू असं वागू शकतेस, तर मग तू बोलवायचंच तरी कशाला आधीला असं ती बोलत असते. त्याच वेळेला मग मुक्ता म्हणते की 1 मिनिट सावनी, हे काय बोलते तुम्ही, आणि मी कशाला बंद करू, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा मग आधी म्हणतो की काय मम्मा, तुला बाथरूममध्ये बंद केलं होतं. तेव्हा मग मुक्ता म्हणते की आधी बाळा याबद्दल कोणालाच काही माहिती नाही आहे. तेव्हा मग आता इथे सावनी म्हणते की मी सांगते ना, मला मुक्ताना तूच बंद केलं होतंस, मुद्दामच केलं होतंस, मी इथे पुढे पुढे करेन ना म्हणून तुम्हाला बंद करून टाकलं होतंस. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की काय बोलतायत या,
मी यांना कशी काय बंद करेन, मी तर इकडेच होते ना. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की हो हो, अगं सावनी काही बोलू नकोस तू, मुक्ता तर इथेच आहे सगळ्यांबरोबर आमच्याबरोबर, मग तुला कोणी बंद करेल. त्याच वेळेला मग आता इथे स्वाती म्हणायला लागते की अगं हो हो सावनी, एक प्रॉब्लेम आहे. अगं सईचं बाथरूम आहे ना, त्या बाथरूमचा दरवाजा ना हा अचानक लॉक होतो, म्हणूनच ना मी पण त्या दिवशी अडकले होते, मला मम्मीने बाहेर काढलं होतं, हो की नाही मम्मी. तेव्हा इंदिरा पण हो हो असं म्हणत असते. तेव्हा मग सावनी चिडते आणि म्हणते की बस करा तुमची ही सगळी नाटकं. मला माहिती आहे हे सगळं ना तुम्ही मुद्दाम करताय. मला माहिती आहे हे सगळं मुक्ताला तुम्ही प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून बोलताय. तिचं जे काही केलं आहे ना ते तुम्ही वाचवण्यासाठी म्हणून बोलताय. परंतु लक्षात ठेवा की हे मी अजिबात सहन करणार नाही. आणि मग तिकडे असलेला काचेचा ग्लास सावनी चिडून घेते आणि तो काचेचा ग्लास जोरात जमिनीवर आपटते आणि त्यामुळे सगळी काच फुटली जाते. आणि तिचा रागाचा अशा प्रकारे उद्रेक झालेला असतो आणि ते पाहून सगळेजण चिडून अगदी तिच्याकडे बघतच असतात. काच फुटली जाते. सगळेजण अगदी घाबरतात आणि त्याच वेळेला जमिनीवर काचा पाहून मुक्ता तर हादरते की कुणाच्याही हाताला वगैरे किंवा पायाला कुठेही लागू नये म्हणून. ते म्हणते की प्लीज सगळ्यांनी तिथल्या तिथे उभे राहा. तेव्हा मग आता सावनी म्हणत असते की चल आधी बाळा चल इथून आपण जाऊया. तेव्हा मग सावनीला मुक्ता म्हणते की अहो थांबा तिकडे, तुम्ही त्याला असं खिचून घेऊन जाऊ नका, अहो तिकडे काच आहेत, त्याच्या पायाला वगैरे तुम्हाला लागेल तर. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की प्लीज प्लीज जरा बाजूला राहा. तेव्हा सावनी म्हणते की ओ प्लीजच मुक्ता, तू काही नाटकं करायला जाऊ नकोस, काही करू नकोस. मला माहिती आहे हे सगळं ना तू मुद्दाम घडवून आणलेलं आहेस माझ्यासाठी, मला त्रास देण्यासाठी. तेव्हा मग आता आधी म्हणतो की मम्मा आपण एक फॅमिली फोटो. तेव्हा मग सावनी म्हणते की नाही आधी बाळा, फॅमिली फोटो वगैरे अजिबात नाही हा, सांगून ठेवते. अरे आणि कसली फॅमिली, काय फॅमिली, जे तुला स्वतःचं मानतच नाही त्यांना तू काय बोलतोयस. आणि अरे जर त्यांना तुझ्याबद्दल काही वाटतच असलं असतं तर त्यांनी काहीतरी केलं असतं, परंतु नाही. त्यांना तू जेव्हा निघत होतास तेव्हा त्यांनी कुणीही तुला थांबवलं का? नाही ना. याच्यावरूनच ओळखून जा की ते तुला फॅमिली मानत नाहीस, तू या फॅमिलीचा भाग नाही आहेस हे लक्षात घे, किंवा कोणीही तुला त्याप्रमाणे वागवणार नाही. आणि हो, मी आणखी एक गोष्ट सगळ्यांना ठणकावून सांगते की इथून पुढे आधीला मी इकडे अजिबात पाठवणार नाही. काहीही झालं तरी आदित्य इथे अजिबात येणार नाही. आणि सागर आणि मुक्ता, तुम्ही दोघांनीही लक्षात ठेवा, सागर तू एकटा किंवा मुक्ता तू एकटी किंवा तुम्ही दोघं जणही कोणीही इथे आलात ना तरीही मी सागर लक्षात ठेव, सांगून ठेवते की मी माझ्या आधीला पुन्हा इथे पाठवणार नाही म्हणजे नाही. असं म्हणून ती आदित्यला बाजूला घेऊन तिकडून निघून जाते. त्याच वेळेला सगळेजण तिला थांबवतात की प्लीज थांबा, आधीच्या पायाला लागेल, परंतु ती काही ऐकत नाही. त्याच वेळेला आता आदिदादा असं म्हणून सई ही धावत येत असते. त्याच वेळेला आता मुक्ता ही तिच्या पायाच्या खाली हात ठेवते आणि मुक्ताच्या हाताला पूर्ण काच लागून जाते. आणि त्याच वेळेला सईचा पाय मात्र ती वाचवते. आणि सागर पुढे येतो आणि बघतो तर इथे मुक्ताच्या हातालाही जबरदस्त जखम झालेली असते आणि मुक्ता आई ग अशी जोरात कळवळते. त्याच वेळेला इंद्रा ही ते सगळं बघून खूप चिडते आणि म्हणते की बघितलं मी सांगितलं होते ना, ती सावनी एक नंबरची अवदसा आहे. मी तिला अवदसा कशासाठी बोलते, जिथे जाईल ना तिथे असा कोणता तरी प्रकारचा घोळ घालून ठेवते आणि तिथे काहीतरी ती नाटक करून ठेवते, म्हणूनच मला ती अजिबात आवडत नाही. असं आता इथे इंद्रा बोलून मोकळी होते. आणि मग सईला बाजूला घेतलं जातं. तेव्हा मुक्ता म्हणते की प्लीज तुम्ही बघा सईच्या पायाला काही लागलंय का. तर इथे मुक्ताच्याच हातातून रक्त येत असतं. सागर ती काच लागलेली बाजूला करते आणि मुक्ताच्या हातातलं रक्त पाहून सगळ्यांना खूप हळहळायला झालेलं असतं. आता इथे मुक्ता म्हणते की सई माऊ तू ठीक आहेस ना. तेव्हा मग मुक्ताई मी ठीक आहे, परंतु तुझ्या हाताला बघ किती लागलंय, अगं रक्त किती येत आहे, असं सई म्हणते. तेव्हा मुक्ता म्हणते की प्लीज स्वातीताई माझ्या समाधानासाठी तरी तिचा पाय बघा ना, काही लागलं नाही आहे ना. तेव्हा मग तिच्या पायाला बघतात आणि मग ते म्हणतात की नाही मुक्ता, सईला काही लागलेलं नाही. तेवढ्यातच इथे स्वाती येते आणि स्वाती ते सगळ्या काचा वगैरे उचलते. आणि मग मुक्ता म्हणते की प्लीज कोणी तिथून हलू नका, सगळे आपल्या जागेवर बसून राहा आणि सई बाळा तू पण तिथून हलू नकोस, असं म्हणून ती तिला तिथे आता बसायला सांगते. आणि सागर हा मुक्ताच्या हाताला अगदी पट्टी लावून देत असतो आणि फर्स्ट एड किटमधून तिला सगळं काही उपचार करत असतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावने हे जोरात आणलेले पेपर्स ही मुक्ताच्या तोंडावर फेकून मारते आणि म्हणते की तू काय करतेस, तू माझ्या आदित्यला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेस. त्यावेळेला आता इथे मुक्तावर सावने ही हात उचलायला जाते आणि तेवढ्यातच मुक्ता आता हात धरते आणि म्हणते की तुमचा हात खाली करा. तेव्हा सावनी म्हणते की लक्षात घे मुक्ता, तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. माझ्या आदित्याची कस्टडी मी तुम्हाला कधीही मिळवून देणार नाही.
तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, परंतु एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा की आदित्यची कस्टडी मी तुम्हाला इथून पुढे कधीही घेऊ देणार नाही आणि ही कस्टडी मी स्वतःच घेणार आहे आणि आदित्यला मी आता स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. तुम्हाला जे काही करायचे ते करा. तेव्हा सागर म्हणतो की हो, आता आदित्य हा फक्त माझ्याकडेच राहील आणि कोळी कुटुंबाकडे राहील. तुझा जो काही माज आहे ना तो सगळा आम्ही आता उतरवणार आहोत. त्याच वेळेला आता इथे मुक्ता आणि सागर दोघंजणही एकमेकांचा हातामध्ये हात घेतात आणि म्हणतात की आता सावनी तुझा सगळा खेळ संपला, कारण आदित्यच्या कस्टडीसाठी आम्ही ही लीगल नोटीस घेऊन आलेलो आहे आणि ही लीगल नोटीस आज तुला आम्ही देतोय. इथून पुढे आदित्य हा फक्त आमच्याकडे राहणार आणि आम्ही आदित्यची कस्टडी मिळवणारच, असं आता इथे मुक्ता आणि सागर या दोघांनीही सावनीला चॅलेंज दिलेलं असतं. आता या सगळ्यानंतर सावनीची नेमकी काय हालत होणार आणि मुक्ता आणि सागर आदित्यची कस्टडी कशी मिळवणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.